नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या भागामध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ आणि त्याची व्याप्ती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मागील भागामध्ये आपण प्रशासन आणि प्रशासनाचे दृष्टिकोन नेमके काय आहेत त्याचा अभ्यास केला होता. प्रशासन म्हणजे लोकांची काळजी घेणं किंवा लोकांची सेवा करणं, त्याला आपण प्रशासन असं म्हणतो. लोकप्रशासन हे एका अर्थानं लोकांची काळजी घेणारं प्रशासन आहे. लोकांसाठी असलेलं प्रशासन म्हणजे लोकप्रशासन असा साधारणतः अर्थ लोकप्रशासनाच्या बाबतीमध्ये लावला जातो. पब्लिक याचा अर्थ सार्वजनिक. या अर्थानं सार्वजनिक प्रशासन किंवा ज्याला आपण साध्या सरळ भाषेत म्हणूयात सरकारी प्रशासन, शासनाचं प्रशासन ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण लोकप्रशासन असं म्हणतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून लोकप्रशासनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर साधारणतः शासकीय कामांचा सहभाग किंवा शासकीय कार्यांचा समावेश हा लोकप्रशासनामध्ये होतो. आता शासन म्हटल्यानंतर शासनाचे तीनही विभाग, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, या तीनही विभागांकडनं जी कामं केली जातात ती सगळी कामं ही लोकप्रशासनाची कामं असतात असं म्हणता येईल. कारण लोकप्रशासन हे सार्वजनिक प्रशासन आहे, सरकारी प्रशासन आहे, लोकांचं प्रशासन, लोकांसाठी असलेलं प्रशासन. त्यामुळे लोकांच्या हितासाठी, सार्वजनिक हितासाठी सरकार जी काही कामं करतो त्या सगळ्या कामांचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो किंवा व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा काही विचारवंतांची आहे. काही विचारवंत त्याच्या विरुद्ध आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ किंवा न्यायमंडळ या तीनही शाखांचा लोकप्रशासनाच्या कार्याशी संबंध जोडण्यापेक्षा कार्यकारी मंडळाची जी कामं आहेत त्यालाच लोकप्रशासनाचा कार्यभाग किंवा भाग समजला जावा अशा पद्धतीची भूमिका काही विचारवंतांनी मांडलेली आहे. आता कार्यकारी मंडळ एका अर्थानं कायदेमंडळ कायदे तयार करतं, कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची अंमलबजावणी करतं आणि न्यायमंडळ त्या कायद्यांचं परीक्षण करण्याचं किंवा त्या कायद्यांचं नियंत्रण करण्याचं काम करत असतं. प्रशासकीय व्यवस्थापन या दृष्टिकोनातून ज्या लोकांनी लोकप्रशासनाचा अभ्यास केला त्या सगळ्या विचारवंतांनी लोकप्रशासनामध्ये कार्यकारी मंडळाच्या कार्याचा समावेश केला जावा अशा पद्धतीचा आग्रह धरलेला आपल्याला साधारणतः दिसतो. त्यांचं म्हणणं असं होतं की कायद्याची अंमलबजावणी करणारा जो विभाग असतो, कायदे तयार करणारे येतात आणि जातात, म्हणजे एक सरकार येतं, दुसरं सरकार म्हणजे एक सरकार येतं, काही काळ टिकतं, जातं. म्हणजे धोरण ठरवण्याचं काम ते सरकार करत असतं किंवा लोकप्रतिनिधी करत असतात, कायदे मंडळ करत असतं. कार्यकारी मंडळ त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम करत असतं. म्हणून मी पहिल्या तासाला असं म्हटलं होतं की जिथे धोरण संपतं तिथे प्रशासन सुरू होतं. त्या अर्थानं आपल्याला लोकप्रशासनाकडे बघितलं पाहिजे असं अनेक विचारवंतांचं म्हणणं होतं. म्हणजे तो एक दृष्टिकोन होता की शासनाची ध्येय धोरणं किंवा धोरणांची अंमलबजावणी करणारा जो कार्यकारी विभाग आहे तोच कार्यकारी विभाग हा लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे अशा पद्धतीची भूमिका काही विचारवंतांनी मांडली. आपल्याला या वादामध्ये शिरायचं नाही, कारण आपल्याला लोकप्रशासन म्हणजे काय, त्याचा अर्थ नेमका कशा पद्धतीनं सांगता येऊ शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे आपण ह्या दोनही मतप्रवाहांचा स्वीकार करून आपण असं म्हणूयात की शासनाची कामं म्हणजे लोकप्रशासनाची कामं आहेत. आता मग लोकप्रशासन म्हणजे नेमकं काय, लोकप्रशासनाचा अर्थ कशा पद्धतीने सांगता येतो. प्राध्यापक LD व्हाईट यांनी लोकप्रशासनाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. LD व्हाईट यांचं असं म्हणणं होतं की लोकप्रशासनामध्ये अशा सगळ्या कृतींचा समावेश केला जातो की ज्या कृतींचा उद्देश सार्वजनिक धोरणांची पूर्तता करणं असतं. सार्वजनिक धोरण एकदा ठरलं की त्या धोरणांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाकडून जी काही कामं केली जातात ती सगळी कामं ही लोकप्रशासनाची असतात असं LD व्हाईट यांना म्हणायचं होतं. म्हणजे लोकप्रशासनामध्ये अशा सगळ्या कृतींचा समावेश होतो की ज्यांचा उद्देश सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी करणं किंवा सार्वजनिक धोरणाची पूर्तता करणं हा आहे. प्राध्यापक वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासनाची व्याख्या करताना असं म्हटलंय की कायद्याची तपशीलवार
किंवा पद्धतशीरपणे अंमलबजावणी किंवा कार्यवाही करणं म्हणजे लोकप्रशासन. कायदे तयार केल्यानंतर, कायदे हे लोकांच्या हितासाठीच तयार केले जातात, ते कायदे मंडळाकडून तयार केले जातात आणि कार्यकारी मंडळ त्यांची अंमलबजावणी करतं. त्यामुळे कायद्याची तपशीलवार किंवा पद्धतशीरपणे अंमलबजावणी करणं किंवा त्यांची कार्यवाही करणं म्हणजे लोकप्रशासन होईल. हे लोकप्रशासनामधले जे कर्मचारी असतात ते कर्मचारी धोरणांची अंमलबजावणी करत असतात. धोरण ठरवणारे राज्यप्रमुख हे एका बाजूला असतात आणि धोरणांची अंमलबजावणी करणारे जे प्रशासकीय अधिकारी असतात ते दुसऱ्या बाजूला असतात. या अर्थानं प्राध्यापक वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासनाचा अभ्यास केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. पर्सी मॅक्विन यांनी लोकप्रशासनाची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की लोकप्रशासन म्हणजे असं प्रशासन की ज्याचा संबंध राष्ट्रीय किंवा स्थानिक सरकारच्या कार्याशी येतो. आता इथे परत पर्सी मॅक्विन तेच अधोरेखित करतो आहे की लोकप्रशासन म्हणजे असं प्रशासन की ज्याचा संबंध राष्ट्रीय किंवा स्थानिक सरकारच्या कामाशी येतो. आता राष्ट्रीय पातळीवरती जेव्हा धोरण ठरवलं जातं तेव्हा देशाचा विचार केला जातो आणि स्थानिक पातळीवरती धोरण ठरवलं जातं तेव्हा ते स्थानिक क्षेत्र जे आहे तेवढ्या पुरेसं मर्यादित. उदाहरणार्थ एखादी ग्रामपंचायत असेल तर गावाचा विचार असेल, पंचायत समिती असेल तर एखाद्या तालुक्याचा किंवा गटाचा विचार केलेला असेल आणि जिल्हा परिषद असेल तर जिल्ह्याचा विचार केलेला असेल, राज्य असेल तर राज्याच्या संदर्भामध्ये कायदे केले जातात आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे स्थानिक पातळीवरती जी कामं चालतात, उदाहरणार्थ ग्रामपंचायतीची कामं काय, दिवाबत्तीची सोय लावणं, गटारांची व्यवस्था बघणं किंवा सार्वजनिक ग्रंथालयांची व्यवस्था पाहणं किंवा रोगराई पसरणार नाही अशा पद्धतीनं स्वच्छतेची कामं करणं, अशी जी काही कामं असतात ती प्रशासनाची कामं आहेत. म्हणजे ते एका अर्थानं लोकप्रशासन आहे, लोकांच्या कल्याणासाठी केलेली ती सगळी कामं असतात. देशाच्या संदर्भामध्ये अशा सगळ्या कामांचं जे धोरण ठरतं त्या धोरणांची अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जावी हे केंद्र पातळीवरती, राज्य पातळीवरती किंवा स्थानिक पातळीवरती ठरवलं जातं. त्या प्रशासकीय प्रक्रियेला लोकप्रशासन असं म्हणतात, असं पर्सी मॅक्विन यांना म्हणायचं होतं. ग्लॅडन यांनी जी व्याख्या केलेली आहे ती शासन संस्थेचं प्रशासन म्हणजे लोकप्रशासन अशा पद्धतीची संक्षिप्त व्याख्या केलेली आहे. म्हणजे लोकप्रशासन हे गतिशील आहे आणि त्याचं स्वरूप नेहमी बदलत असतं असं ग्लॅडनला म्हणायचं होतं. त्यामुळे ग्लॅडन सुद्धा एका अर्थानं एल.डी. व्हाईट, वुड्रो विल्सन किंवा पर्सी मॅक्विन यांनी केलेली जी व्याख्या आहे त्याच्याशीच आपलं तादात्म्य जुळवताना दिसतो आहे की शासन संस्थेचं प्रशासन म्हणजे शासन जी काही कामं करतं त्या सगळ्या कामांना लोकप्रशासन असं म्हणतात, असं ग्लॅडनचं म्हणणं होतं. एफ.एम. मार्क्सनं सुद्धा लोकप्रशासनाची व्याख्या जी आहे ती अशाच पद्धतीनं केलेली आहे की लोकप्रशासनाचा संबंध प्रशासनाच्या कार्यकारी शाखेशी येतो. संघटन, सेवक प्रशासन, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष कृती यातून शासन नागरी स्वरूपाची जी काही कार्य पार पाडत असतं त्याला लोकप्रशासन म्हणतात असं एफ.एम. मार्क्सचं म्हणणं होतं. म्हणजे लोकप्रशासनाचा संबंध हा अंतिमतः कायद्याची अंमलबजावणी करणारा जो विभाग आहे, कार्यकारी किंवा कार्यकारी मंडळ ज्याला आपण म्हणतो, त्या कार्यकारी विभागाशी येत असतो की ज्यातून ज्या विभागाचं एक प्रकारचं असं संघटन असतं. वेगवेगळे विभाग, उपविभाग पडलेले असतात, खाती, उपखाती निर्माण केलेली असतात. तिथे सेवक प्रशासन असतं, एक प्रकारची पदसोपानात्मक रचना ज्याला आपण म्हणतो, शिडीयुक्त रचना वरपासून खालपर्यंत ती केलेली असते. वरचे अधिकारी, खालचे अधिकारी त्यांच्या कामांची विभागणी केलेली असते आणि ते सगळं करून प्रत्यक्ष कृती केली जाते. म्हणजे नुसतंच कामाची विभागणी केली जाते अशातला भाग नाही, तर ते काम करून घेतलं जातं, कामाची विभागणी केली जाते आणि जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित केलं जातं. त्यातून प्रशासनाचं काम चालतं आणि त्याला तो लोकप्रशासन असं म्हणतात. म्हणजे लोकप्रशासन हे एका अर्थानं प्रशासनाची कामं याच्याशी तो निगडीत करताना दिसतो. ल्युथर गुलिक हा लोकप्रशासनाचा आणखीन एक अभ्यासक होता. त्यानं लोकप्रशासनाची व्याख्या करताना असं म्हटलंय की लोकप्रशासनाचा संबंध शासनाच्या कार्यकारी विभागाशी येतो. म्हणजे पुन्हा तेच की एल.डी. व्हाईट काय आणि ल्युथर गुलिक काय,
दोघेही पुन्हा तेच म्हणतात की कार्यकारी विभागाद्वारे शासनाचं पूर्ण काम चालतं आणि म्हणूनच लोकप्रशासन हे प्रामुख्यानं कार्यकारी म्हणजे लोकप्रशासनामध्ये कार्यकारी विभागाच्या कार्यांचा अभ्यास हा केला जावा असं ल्युथर गुलिक याला वाटत होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यानं तशा पद्धतीनं अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हे सगळे जे काही विचारवंत होते या सगळ्या विचारवंतांनी लोकप्रशासनाचा अभ्यास हा कार्यकारी विभागाच्या कामांशी जोडून केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे शासनाचा कार्यकारी विभाग जी कामं करतो ती सगळी कामं लोककल्याणाची, लोकांच्या हिताची असतात, लोकांची सेवा करणारी किंवा लोकांची काळजी घेणारी असतात. म्हणून ती सगळी कामं जी आहेत ती सगळी कामं ही लोकप्रशासनाची कामं आहेत असं या सगळ्या विचारवंतांना वाटत होतं. लोकप्रशासनाचा अर्थ ज्या विचारवंतांनी म्हणजे त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये दोन प्रकार साधारणतः पडलेत. काही लोकांनी व्यापक अर्थानं लोकप्रशासनाचा अभ्यास केलेला आहे तर काही लोकांनी मर्यादित अर्थानं लोकप्रशासनाचा अभ्यास केलेला आहे. व्यापक अर्थानं ज्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये LD व्हाईट होता, पिफनर होता, विल्सन होता, डिमॉक होता. हे सगळे जे काही विचारवंत होते या सगळ्या विचारवंतांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून करावी लागणारी सगळी शासनाची कामं जी आहेत ती सगळी कामं ही लोकप्रशासनाची कामं आहेत किंवा त्यांचा संबंध लोकप्रशासनाशी येतो अशा पद्धतीची भूमिका घेतली. म्हणजे व्यापक अर्थानं जर आपण म्हटलं तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या तीनही विभागांकडनं केली जाणारी जी काही कामं आहेत ती कामं लोकप्रशासनाची आहेत अशा पद्धतीची भूमिका ही या विचारवंतांनी घेतलेली आपल्याला साधारणतः दिसते. म्हणजे कायदे तयार करणारे प्रतिनिधी सुद्धा लोकहितासाठीच काम करत असतात आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारे जे विभाग आहेत किंवा जे सेवक आहेत, मंत्री किंवा इतर राष्ट्रपती किंवा इतर जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा लोकहिताचीच कामं करतात. आणि त्याहीपेक्षा न्यायमंडळामध्ये काम करणारी जी माणसं आहेत की जी ह्या लोकांनी केलेली कामं म्हणजे कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ योग्य पद्धतीनं काम करतं आहे किंवा नाही त्याचं मूल्यांकन करण्याचं काम जे आहे ते काम एका अर्थाने न्यायमंडळ करत असतं. म्हणजे न्यायमंडळ सुद्धा लोकहिताचीच कामं करत असतं, लोकहिताच्याच दृष्टिकोनातून न्यायमंडळाला सुद्धा काम करावं लागतं. त्यामुळे ह्या तीनही विभागांची कामं ही लोकप्रशासनाची आहेत आणि त्यामुळे त्या तीनही विभागांच्या कामांचा समावेश लोकप्रशासनामध्ये व्हावा अशा पद्धतीनं व्यापक दृष्टिकोनातून व्हाईट, पिफनर, विल्सन किंवा डिमॉक सारख्या लोकप्रशासनाच्या अभ्यासकांनी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही विचारवंत असे होते की ज्यांनी फक्त कार्यकारी विभागाचाच विचार केलेला आहे. आता कार्यकारी विभागाचा विचार म्हणजे नेमका कशा पद्धतीचा विचार की त्यांचं असं म्हणणं होतं की कार्यकारी मंडळाकडनं जी काही दैनंदिन कामं केली जातात ती कामं ही लोकप्रशासनाची कामं आहेत. म्हणजे ल्युथर गुलिक, बिलोबी, हेनरी फेयॉल यासारखे जे विचारवंत होते या विचारवंतांनी लोकप्रशासनाचा अर्थ हा मर्यादित अर्थानं लावला. ते एका अर्थाने व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक होते आणि त्यामुळे धोरण ठरवणं हे काम जे आहे ते लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेतल्या ज्या प्रक्रिया किंवा आंतरक्रिया ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्याचा समावेश ते कार्यकारी विभागाच्या म्हणजे थोडक्यात कार्यकारी विभागाच्या कामांचा समावेश लोकप्रशासनामध्ये करू इच्छित होते. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की या अर्थानं म्हणजे कार्यकारी विभागाच्या कामं या अर्थानं लोकप्रशासनाकडे बघितलं जावं. आता या दोन दृष्टिकोनांमध्ये कुठला वाईट, कुठला चांगला किंवा कुठला योग्य, कुठला अयोग्य या दृष्टिकोनातून चर्चा करत राहण्यापेक्षा हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकांशी पूरक आहेत अशाच पद्धतीनं आपल्याला थोडक्यात त्याचा सारांश करावा लागेल. याचं कारण असं आहे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यामध्ये एक प्रकारचे ज्याला आपण घटनावाद म्हणतो अशा पद्धतीचे संबंध असतात आणि ते एकमेकांना पूरक अशाच पद्धतीच्या भूमिका किंवा तशा पद्धतीची कामं करत असतात. म्हणजे एका अर्थानं ती प्रशासनाचीच कामं असतात, फक्त त्या कामांचं स्वरूप वेगळ्या पद्धतीचं असतं. आणि दुसऱ्या बाजूला जे विचारवंत मर्यादित अर्थानं म्हणजे लोकप्रशासनाचा विचार करू पाहत होते ते असं म्हणत होते की कार्यकारी विभागाची कामं
म्हणजे लोकप्रशासन. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की राजकारणी मंडळी बदलतात, धोरणामध्ये सातत्य राखण्याचं जे काम असतं ते काम प्रशासन करत असतं, धोरण निर्मितीचं काम फक्त राजकीय पुढारी करतात किंवा राजकीय प्रमुख करत असतात, आणि प्रशासकीय प्रमुख जे असतात ते त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करत असतात. त्यामुळे प्रशासकीय कौशल्य किंवा प्रशासकीय तंत्र अवगत असलेली जी काही कामं आहेत तीच कामं प्रशासनाची आहेत, अशा पद्धतीची भूमिका ही मर्यादित अर्थानं लोकप्रशासनाचा अभ्यास करणारे जे विचारवंत होते त्यांनी लोकप्रशासनाचा अर्थाचा विचार तशा पद्धतीने केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत जर लोकप्रशासनाच्या अर्थाच्या संदर्भामध्ये आपल्याला असं निष्कर्ष काढता येऊ शकेल की जेव्हा शासन संस्था आपल्या सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा कार्यवाही करते तेव्हा ज्या काही प्रक्रिया किंवा आंतरक्रिया ज्याला आपण म्हणतो त्या ज्या काही घडतात त्याला साधारणतः लोकप्रशासन असं आपल्याला म्हणता येईल. आता मग या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाच्या अभ्यासाची व्याप्ती नेमकी कोणत्या प्रकारानं सांगता येऊ शकते. आता एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे नेमकं काय, तर ज्याला आपण असं म्हणतो की एखाद्या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो ती त्या विषयाची व्याप्ती असते. मी नेहमी असं म्हणतो की आपण असं म्हणतो की एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या अंगणात जर विहीर असेल तर आपण लगेच डोकावून बघतो की पाणी किती खोल आहे. आपण त्या विहिरीची व्याप्ती नेमकी किती आहे ती शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच विषयाच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे की एखाद्या विषयामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो त्यावरून त्याला त्या विषयाची व्याप्ती असं म्हटलं जातं. आता लोकप्रशासनाच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत की लोकप्रशासनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जावा या संदर्भामध्ये प्रत्येकाचं वेगळ्या पद्धतीचं मत आहे. अनेक विचारवंतांनी आपापल्या दृष्टिकोनातून व्याप्ती निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि व्याप्ती म्हणजे एका अर्थानं त्या शास्त्राची किंवा त्या विषयाची मर्यादा ठरवलेली असते आणि त्या मर्यादेमध्ये त्या विषयाचा अभ्यास करणे याला आपण व्याप्ती असं म्हणतो. हेनरी फेयॉल हा व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यासक होता एका अर्थानं, आणि त्यानं लोकप्रशासनामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की त्याने लोकप्रशासनाची व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून मांडणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 5 तत्वांचा लोकप्रशासनामध्ये अभ्यास केला जातो असं म्हटलं जातं. एक म्हणजे नियोजन, संघटन, आज्ञा, समन्वय आणि नियंत्रण असे ते 5 घटक असतात. प्रशासनामध्ये नियोजन आवश्यक असतं. कोणत्याही गोष्टीचं नियोजन केल्याशिवाय त्याचं यशापयश मोजता येत नाही. त्यामुळे नियोजनावरतीच एखाद्या गोष्टीचं यशापयश ठरलेलं असतं. त्यामुळे नियोजन प्रशासनामध्ये आवश्यक असतं. प्रशासकीय काम करायचं म्हणजे संघटन लागतं. मी पहिल्या भागामध्ये तुम्हाला असं म्हटलं होतं की कुठल्याही प्रशासकीय कामाला संघटनेची गरज असते. म्हणजे अनेक लोक एकत्र येतात, विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवतात आणि तो हेतू पूर्ण करण्यासाठी आपापसामध्ये कामाची विभागणी करून ते काम तडीस नेण्याचा प्रयत्न करतात. याला आपण साधारणतः सोप्या भाषेमध्ये प्रशासन असं म्हणतो. मग हे सगळं करण्यासाठी संघटना आवश्यक असते आणि मग त्या संघटनेमध्ये अनेक तत्व येतात. मग आज्ञाैक्य असेल, युनिटी ऑफ कमांड, किती जणांनी ऑर्डर्स द्याव्यात, किती जणांनी आज्ञा द्याव्यात, एकानं द्याव्यात, दोघांनी द्याव्यात, दोघांनी दिल्यात तर काय होतं, एकाने दिलं तर काय होतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे जर 2 अधिकारी खालच्या लोकांना आज्ञा देत असतील तर त्या लोकांमध्ये गोंधळ उडणं हे साहजिक आहे. त्यामुळे आज्ञेची एकता, युनिटी ऑफ कमांड ज्याला आपण म्हणतो, त्याला आज्ञाैक्य असं सुद्धा म्हणतात. तर ते आज्ञेचं तत्व जे आहे, ऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये म्हणजे समाविष्ट असल्या पाहिजेत. म्हणजे लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये की आपण जेव्हा प्रशासनाचा अभ्यास करतो तेव्हा आज्ञा कोण देत आहे आणि कशा पद्धतीने देतं त्याचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे, कारण अनेक विभाग काम करतात आणि अनेक विभाग जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. समन्वयाचा अभाव असेल तर प्रशासन कोलमडतं, प्रशासकीय कामकाज म्हणजे यशस्वी होत नाही. त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये समन्वय असला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे साधारण आता पावसाळ्याचे दिवस असतील तर हवामान वर्तवणारा, अंदाज वर्तवणारा जो विभाग असेल तो विभाग, पाटबंधारे विभाग जे असतील ते विभाग, महापालिकेचं प्रशासन जे असेल ते
प्रशासन किंवा तिथला जो आपत्ती निवारण विभाग जो असेल त्यांच्यामध्ये योग्य ते कोऑर्डिनेशनच जर असेल तर नागरिकांना फार त्रास होत नाही. पण जर नियोजनाचा अभाव असेल तर मग आपण टी व्ही, रेडिओ किंवा वृत्तपत्रातून नेहमी बातम्या वाचतो की इथे पाणी तुंबलं, तिथे पाणी तुंबलं, अमुक लोकांचे जीव गेले, असं झालं, तसं झालं, दरडी कोसळल्या वगैरे वगैरे, काय असे इमारती कोसळल्या. तर ह्यासारख्या घटना घडू शकतात आणि त्यामुळे समन्वयाची गरज असते. त्यामुळे समन्वय हा सुद्धा प्रशासनाचा मुख्य भाग आहे असं हेनरी फेवलचं म्हणणं होतं. आणि सगळ्यात म्हणजे नियंत्रण, कंट्रोल कोण करतं, किती लोकांवरती एक माणूस कंट्रोल करू शकतो, नियंत्रण कक्षा ज्याला आपण म्हणतो, स्पॅन ऑफ कंट्रोल. ते स्पॅन ऑफ कंट्रोलचं तत्व हे लोकप्रशासनाचा अभ्यास करताना विचारात घ्यावं असं हेनरी फेवलचं म्हणणं होतं. म्हणजे ही जी 5 तत्व आहेत ही लोकप्रशासनाची 5 कामं आहेत असं एका अर्थानं त्याचं म्हणणं होतं. पिफनरनं लोकप्रशासनाची व्याप्ती 2 भागांमध्ये केली आहे की लोकप्रशासनाची तत्व आणि लोकप्रशासनाची कार्यक्षेत्र, या अंगानं तो त्याच्याकडे बघत होता. लोकप्रशासनाच्या तत्वांमध्ये तो असं म्हणत होता की संघटन, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करणं, प्रशासकीय पद्धती किंवा त्याची जी काही तंत्र असतील ती तंत्र, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, साधनसामुग्रीचा जो पुरवठा असतो किंवा साधनसामुग्री आणि पुरवठा करणं, या ज्या काही गोष्टी असतात या गोष्टींचा अभ्यास प्रशासनामध्ये व्हावा असं पिफनरचं म्हणणं होतं. म्हणजे प्रशासनाची तत्व म्हणून तो त्याच्याकडे बघत होता. जसं हेनरी फेवलने 5 तत्व सांगितली तसे पिफनरनी ही तत्व सांगितलेली आपल्याला दिसतात. आणि तो असं म्हणत होता की लोकप्रशासनाची कार्यक्षेत्र, त्या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार किंवा सार्वजनिक महामंडळं यांची जी कामं असतात त्या सगळ्या कामांचा समावेश तो लोकप्रशासनाच्या कार्यक्षेत्रामध्ये करतो. म्हणजे त्या अर्थानं त्यानं लोकप्रशासनाकडे बघितलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे कमी अधिक फरकाने प्रत्येक विचारवंतानं हीच अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. पण सगळ्यात महत्त्वाचा आपल्या दृष्टिकोनातून विचारवंत जो आहे तो म्हणजे ल्युथर ग्युलिक. ल्युथर ग्युलिकनी लोकप्रशासनाच्या व्याप्ती सांगत असताना पोस्ट कार्प नावाचा सिद्धांत सांगितला. आता पोस्ट कार्प हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत म्हणजे त्यांनी जी काही तत्व लोकप्रशासनाची निश्चित केली त्या तत्वांची जी आद्याक्षरं आहेत त्या आद्याक्षरावरनं त्यांनी तो शब्द तयार केलेला आहे. POSDCORB, याला पोस्ट कार्प या नावाला काही फार म्हणजे वेगळं महत्त्व आहे, वेगळं काही अर्थ आहे अशातला भाग नाही. पण ही जी काही 5-6 तत्व जो सांगत होता त्या तत्वांचं एकत्रीकरण त्यांनी पोस्ट कार्प या नावामध्ये केलेलं आहे. आणि ही प्रशासनाची कामं कुठल्याही प्रशासनामध्ये, खाजगी प्रशासन असो, सरकारी प्रशासन असो किंवा आणखीन कुठल्याही पद्धतीचं प्रशासन असो, त्या प्रत्येक प्रशासनामध्ये आपल्याला ही कामं दिसतात असं ल्युथर ग्युलिक याचं म्हणणं होतं. आता ती बेसिक तत्व नेमकी कोणती आहेत किंवा ती प्रमुख तत्व ज्याला आपण म्हणू लोकप्रशासनाची ती कोणती तो सांगत होता. ल्युथर ग्युलिक असं म्हणतात त्यांनी म्हणजे P फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन करणं, O फॉर ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन करणं, S फॉर स्टाफिंग म्हणजे कर्मचारी वर्गाची व्यवस्था पाळणं, D फॉर डायरेक्शन मार्गदर्शन, ते एक तत्व महत्वाचं आहे, CO म्हणजे कोऑर्डिनेशन समन्वय, आणि B फॉर बजेट म्हणजे अंदाजपत्र. ही मूलभूत तत्व प्रशासनाची ल्युथर ग्युलिक सांगत होता. आता ल्युथर ग्युलिकनं ही जी तत्व सांगितली म्हणजे आता P फॉर प्लॅनिंग आपण एक एक विस्तारानं बघूयात. प्लॅनिंग म्हणजे काय? कार्याची रूपरेषा ठरवणं किंवा ते काम यशस्वी करण्यासाठी योग्य अशा पद्धतीची कार्यवाही जी आहे ती करणं, याला आपण प्लॅनिंग असं म्हणतो. प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन महत्त्वाचं असतं. कुठलंही साधा तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर त्याचं नियोजन करावं लागतं की बुवा मला वर्षाच्या शेवटी होणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांमध्ये अमुक 1% मार्क मिळवायचे असतील तर कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आपण त्याचं वेळापत्रक करतो, म्हणजे त्याचं नियोजन करतो. तसंच घराचं नियोजन सुद्धा आपले कुटुंब प्रमुख करत असतात. येणारा पैसा आणि त्यातनं खर्च होणारा पैसा यांचा ताळमेळ त्यांना लावावा लागतो. म्हणजे ते नियोजन करावं लागतं की आज काय करायचं आहे, कोणत्या पद्धतीने करायचं आहे, विम्याचा हप्ता किती भरायचा, केव्हा भरायचा, बँकेत कुठल्या पद्धतीने पैसे ठेवायचे, RDचे पैसे कसे ठेवायचे वगैरे वगैरे काय जे असेल ते.
म्हणजे नियोजन लागतं प्रत्येक ठिकाणी. तसंच राज्याचं आहे, देशाचं आहे. प्रत्येक देशाला आपल्या उद्दिष्टांचं नियोजन करावं लागतं. जर नियोजनच केलं नाही तर यशापयश कशाच्या आधारावरती मोजणार. त्यामुळे नियोजन करणं, नियोजनाअभावी कुठलंही ध्येय साध्य करता येत नाही. त्यामुळे नियोजन हे महत्त्वाचं आहे. प्लॅनिंग हे कुठल्याही गोष्टीत महत्त्वाचं आहे. सरकारला सुद्धा असं प्लॅनिंग करावं लागतं. आता मेट्रोचा प्रकल्प राबवायचा तर प्लॅनिंग करायला लागतं. किती किती महिन्यांमध्ये तो पूर्ण करायचा, किती वर्षांमध्ये पूर्ण करायचा, पैसा कुठून उभा करायचा, खाजगी क्षेत्रातनं करायचा की आणखीन सरकारी क्षेत्रातनं करायचा, कशा पद्धतीनं देणी द्यायची, हे सगळं नियोजन करावं लागतं. म्हणजे तरच तो म्हणजे व्यवस्थितरित्या चालू आहे किंवा नाही याचा पडताळ आपल्याला घेता येऊ शकतो. त्यामुळे नियोजन आवश्यक आहे. कारण नियोजन जर कोलमडलं तर प्रशासन अयशस्वी होतं. त्यामुळे नियोजन जास्त महत्त्वाचं आहे. मगाशी मी जे उदाहरण सांगत होतो की पावसाळ्यामध्ये आपत्ती विभाग, हवामान विभाग किंवा इतर जे काही विभाग असतात त्यांचा योग्य तो ताळमेळ असावा लागतो. आणि तो जर ताळमेळ नसेल, त्याचं जर नियोजन योग्य पद्धतीनं केलेलं नसेल तर मग प्रशासनाचा बोजबारा उडतो. त्यामुळे नियोजन हे आवश्यक आहे आणि ते महत्त्वाचं काम आहे प्रशासनाचं, असं विलोबी म्हणत होता. त्यामुळे कुठलंही प्रशासन असो नियोजन आवश्यक आहे. खाजगी असो, सरकारी असो, कोणत्याही पद्धतीचं प्रशासन असो. मी पहिल्या भागामध्ये तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण दिलं होतं. क्रिकेटची मॅच खेळताना सुद्धा नियोजन करावं लागतं संघ व्यवस्थापनाला. काय करायचं, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घ्यायची का बॉलिंग करायची, काय करायचं ते ठरवावं लागतं. समोरच्या संघाची ताकद काय आहे ती आजमावावी लागते, त्याचं नियोजन करावं लागतं. कुठले खेळाडू खेळवायचे, खेळपट्टी कशा पद्धतीची आहे, हवामान कसा राहणार आहे, कोणत्या पद्धतीनं बदलणार आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. एक गोष्ट नसते त्याच्यामध्ये. त्यामुळे योग्य जर नियोजन असेल तर ध्येय लवकर साध्य होतं. त्यामुळे नियोजन करणं आणि नियोजनात ते यशस्वी होण्यासाठी रूपरेषा तयार करणं हे प्रशासनाचं काम आहे. दुसरं म्हणजे ऑर्गनायझेशन, ज्याला आपण संघटन असं म्हणतो, की प्रशासकीय कामासाठी विशिष्ट अशा प्रकारची संघटना आवश्यक असते किंवा त्याची रचना निर्माण करावी लागते. विभाग, उपविभाग पाडावे लागतात, अधिकारपदांची रचना करायला लागते, प्रत्येकाला काम ठरवून द्यावं लागतं, त्याची विभागणी करावी लागते, खाती उपखाती निर्माण करावी लागतात. म्हणजे तशा पद्धतीनं हे करावं लागतं. आता साधं उदाहरण सांगतो की ऑर्गनायझेशन, संघटन कशा पद्धतीनं. आता पाटबंधारे विभाग आहे, तिथे इंजिनियरची गरज असते. तिथे कुठल्या इंजिनियरची आवश्यकता असेल, सिव्हिल क्षेत्रातले बांधकाम करणारी जी लोक असतील त्यांचं तिथे जास्त महत्त्व आहे. म्हणजे तशा लोकांची नियुक्ती ही त्या विभागामध्ये केली जाते. वीज पारेषण वगैरे ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची आवश्यकता असते, त्यांना तिथे नेमलं जातं. म्हणजे कामाची विभागणी आणि त्या पद्धतीने करणं. म्हणजे एखादा इंजिनियरचं काम असेल तर साधा BCom BA झालेला किंवा BSc झालेल्या माणसाला जर सांगितलं तर ते होणार नाही, ते करता येणार नाही. म्हणजे कामाची विभागणी योग्य पद्धतीने करायला लागते, त्याचं संघटन करावं लागतं, रचना तशा पद्धतीची निर्माण करावी लागते. त्यामुळे प्रशासनाचं काम करत असताना संघटनेची गरज असते. संघटना हे महत्त्वाचं तत्त्व प्रशासनामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरं म्हणजे कर्मचारी वर्गाची व्यवस्था करणं. मगाशी मी जे म्हणत होतो की आम्ही नियोजन केलं आणि नियोजनानुसार संघटनेची रचना केली. नियोजनानुसार जर संघटनेची रचना करत असू तर मग कर्मचारी वर्गाची व्यवस्था करायला लागेल, की व्यवस्थापनाची कामं एका विभागाकडे सोपवावी लागतील आणि अंमलबजावणीची कामं एका विभागाकडे सोपवावी लागतील. म्हणजे ते विभाग पाडावे लागतील की कोणी कोणतं काम करायचं आहे. अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्या लागतील. कर्मचारी वर्गाची व्यवस्था करणं म्हणजे सगळ्याच प्रकार त्यांची नियुक्ती करणं. त्यांची नियुक्ती कशी करायची, त्यांची भरतीची पद्धती ठरवावी लागेल, त्यांना प्रमोशन्स द्यावी लागतील. नुसत्या नियुक्त्या करून उपयोगाचं नाही. एकच काम करून कंटाळतात लोक म्हणून त्यांना पदोन्नती दिली पाहिजे, बढती दिली पाहिजे. मग ती बढतीची तत्त्व ठरवावी लागतात, कशा पद्धतीची आहेत. म्हणजे सेवक भरती, पदोन्नती, बढती, त्याच्यानंतर सेवानिवृत्तीसुद्धा द्यावी लागते. म्हणजे सेवेतनं निवृत्त होत असताना काही जर हमी असेल तर सेवक चांगल्या पद्धतीनं काम करेल. त्यामुळे सेवानिवृत्तीचं निकष जे असतात ते सुद्धा ठरवावे लागतात, कशा पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्त केलं जावं किंवा त्याला कोणत्या पद्धतीचे लाभ दिले जावेत. नोकरी करत असताना कोणत्या प्रकारचे इंटेन्सिव्ह द्यावेत, महागाई भत्ता की प्रवास भत्ता, शिक्षण भत्ता किंवा आणखीन कोणते भत्ते असतील, ते सगळं जे काही असतं ते कर्मचारी वर्गाच्या व्यवस्थेमध्ये येतं. त्यामुळे स्टाफिंग करणं, कर्मचारी वर्गाची व्यवस्था करणं हे सुद्धा लोकप्रशासनाचं एक काम आहे असं म्हटलं जातं. चौथं जे काम आपण म्हणत होतो ते म्हणजे डी फॉर डायरेक्शन, मार्गदर्शन करणं.
म्हणजे नुसतीच कर्मचारी वर्गाची व्यवस्था करून उपयोगाचं नसतं. कर्मचारी वर्गाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं लागतं. म्हणजे प्रशासकीय अधिकारी जे असतात त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे सुद्धा काम महत्त्वाचं असतं. म्हणजे कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली जावी कार्याची किंवा धोरणांची, हे वरिष्ठ अधिकारी त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं. हे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडनं ते काम करून घेत असतात आणि ते काम करून घेत असतात म्हणजे त्यांना ते दिशा दिग्दर्शन करत असतात, त्यांना ते मार्गदर्शन देत असतात आणि त्या मार्गदर्शनावर हुकूम प्रशासनाचं काम चालत असतं. काही वेळेला हे म्हणजे मार्गदर्शनाचे सुद्धा प्रकार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. काही वेळा भेटीगाठी घेऊन मार्गदर्शन दिलं जाईल, काही वेळा आदेश दिले जातील, काही वेळा परिषदा आयोजित केल्या म्हणजे कॉन्फरन्सेस आयोजित केल्या जाऊ शकतात, सेमिनार्स वगैरे, त्याच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं, मार्गदर्शन दिलं जाऊ शकतं. म्हणजे साध्या बँकेत जर एखादा कर्मचारी भरती झाला तर त्याला ज्या पोस्टवरती भरती केलेली आहे त्या पोस्टवरती लगेच बसवलं जात नाही, त्याला काउंटरवरती बसवलं जातं. काउंटरवरती प्रत्येक विभागाची जी कामं असतात त्या प्रत्येक विभागाचा अनुभव त्या माणसाला दिला जातो आणि मग नंतर त्याचं पोस्टिंग ज्या पोस्टवरती केलेलं असतं तिथे त्याला काम दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रशासनाच्या कामांचं म्हणजे मार्गदर्शन जे असतं ते किंवा गायडन्स ज्याला आपण म्हणतो, सूचना वगैरे जे काही असतं ते दिलं जातं. आता तर तंत्रयुग आहे त्यामुळे मार्गदर्शन करणं खूप सोपं झालं. आज आपण जे करतो आहोत ते एका अर्थाने मार्गदर्शनच आहे, गायडन्स आहे तुम्हाला करणं. म्हणजे हेही एक प्रशासनाचं काम आहे असं म्हटलं पाहिजे. आणखीन एक प्रशासनामध्ये जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोऑर्डिनेशन, समन्वय. आपण असं म्हणत होतो की कामाची विभागणी केली जाते, वेगवेगळे विभाग उपविभाग पाडले जातात, खाती उपखाती निर्माण केली जातात आणि मग त्यांच्यामध्ये म्हणजे अनेक असे वेगवेगळे विभाग उपविभाग निर्माण झाल्यामध्ये त्यांच्यामध्ये समन्वय गरजेचं असतं. म्हणजे एकच काम पुन्हा पुन्हा होऊ नये, कामाची द्विरुक्ती होऊ नये, ती द्विरुक्ती टाळणं हे सुद्धा प्रशासनाचंच काम आहे. त्यामुळे कामाची द्विरुक्ती न होणं म्हणजे समन्वय ज्याला आपण म्हणतो तो जर व्यवस्थितरित्या असेल तर कामाची द्विरुक्ती होणार नाही. त्यामुळे समन्वय महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जर कुठलं असेल प्रशासनाचं तर अंदाजपत्रक. कुठल्याही प्रशासन पैशाशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे अंदाजपत्रक तयार करणं, त्याला मंजुरी घेणं, त्याची कार्यवाही करणं, त्याचं आर्थिक नियंत्रण करणं, हिशेब व्यवस्था ठेवणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो प्रशासनाच्या कामामध्ये होतो. प्रशासनाचा अभ्यास करत असताना अंदाजपत्रकाचा अभ्यास किंवा अर्थसंकल्पाचा अभ्यास सुद्धा महत्त्वाचा ठरतो. वेगवेगळे विभाग काम करतात, उपविभाग काम करत असतात, त्यांना पैसा लागतो आणि पैसा त्याच्यामध्ये काटकसर सुद्धा करावी लागते. म्हणजे पैसा आहे म्हणून उधळून चालत नाही, म्हणजे त्याचंही नियोजन करावं लागतं. कुठे पैसा खर्च करावा, किती खर्च करावा, आरोग्य व्यवस्थेवरती किती करावा. आता तर महामारीचं युग चाललेलं आहे त्यामुळे आपल्याला नियोजनातला अभाव दिसतोय, कारण आपण आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये फार म्हणजे दुर्लक्ष केलं होतं. आता कळायला लागले शासनांना की नाही आरोग्य सेवासुद्धा महत्त्वाची आहे. शिक्षण सेवेवरती किती महत्त्व द्यावं, किती पैसा खर्च करावा, सार्वजनिक व्यवस्थेवरती किती पैसा खर्च करावा, वाहतूक व्यवस्था असतील, रेल्वेसारख्या व्यवस्था असतील, आधुनिक व्यवस्था असतील, मेट्रो किंवा आणखीन मोनोरेल वगैरे चालवल्या जातात त्या कशा पद्धतीनं चालवाव्यात, संरक्षणावरती किती पैसा खर्च करावा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या प्रशासनाच्या अभ्यासाचा विषय असतो. म्हणजे लुथर गुलिकनं एका अर्थानं प्रशासनाच्या मुख्य गाभ्याला हात घातला. ही जी सगळी कामं ल्युथर गुलिक सांगत होता ही सगळी कुठल्याही प्रशासनामध्ये, खाजगी प्रशासन असो किंवा सरकारी प्रशासन असो, प्रत्येक प्रशासनामध्ये हा पोस्ट कॉर्पचा सिद्धांत जो आहे तो आपल्याला दिसतो. म्हणजे प्रत्येक प्रशासनाची ही मूलभूत कार्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ती प्रशासनाची व्याप्ती ल्युथर गुलिक सांगत होता की पोस्ट कॉर्पचा सिद्धांत म्हणजे प्रशासनाची व्याप्ती. कुठल्याही प्रशासनामध्ये गेलात तरी त्या प्रशासनाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर हा पोस्ट कॉर्पचा सिद्धांत त्याला आधी पहिल्यांदा लागू करून बघायला पाहिजे आणि तर आपण प्रशासनाचा अभ्यास केला असं आपल्याला म्हणता येईल. अजूनही आणखीन कितीतरी विचारवंत होते की ज्यांनी आपापल्या पद्धतीनं लोक प्रशासनाची व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये वॉल्कर नावाचा एक विचारवंत होता की ज्यानं व्यवहारवादी दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून लोकप्रशासनाची व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रशासकीय सिद्धांताच्या दृष्टिकोनांमध्ये म्हणजे तो असा
विचार करतो की राष्ट्रीय, प्रांतीय, स्थानीय सरकारची जी कामं असतात त्या कामांचा समावेश तो त्याच्यामध्ये करू पाहत होता. मंत्रिमंडळ किंवा प्रशासनावरचं नियंत्रण, अंतर्गत प्रशासकीय यंत्रणेवरचं नियंत्रण जे काही असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा तो प्रशासकीय सिद्धांतामध्ये समावेश करत होता. नियोजन, कार्यक्रम, अंमलबजावणी, कर्मचारी वर्गाची भरती वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असाव्यात असं त्याचं म्हणणं होतं. संशोधन किंवा माहितीचं संकलन, जनसंपर्क वगैरे या गोष्टी. आणि दुसरा मुद्दा तो असं म्हणतो की व्यवहारवादी दृष्टिकोनातून तो व्याप्ती सांगत होता. आता व्यवहारवादी दृष्टिकोनातून म्हणजे केवळ सिद्धांत किंवा तत्व यांचाच विचार लोक प्रशासनामध्ये करून उपयोगाचा नाही, तर प्रत्यक्षामध्ये ती तत्व किंवा ते सिद्धांत कशा पद्धतीनं स्वीकारले जातात प्रशासनामध्ये, त्या प्रक्रियेचा अभ्याससुद्धा लोक प्रशासनामध्ये व्हावा असं वॉलकरचं म्हणणं होतं. प्रत्येक विचारवंतांनी आपापल्या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाची व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मूळ गाभा ज्यानं सांगितला तो होता ल्युथर गुलिक, की ज्यानं पोस्ट कॉर्पचा सिद्धांत सांगितला. नियोजन, संघटन, कर्मचारी वर्गाची व्यवस्था, मार्गदर्शन, समन्वय आणि अंदाजपत्र या कामाच्या माध्यमातून म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डिरेक्शन, कोऑर्डिनेशन आणि बजेट या 5-6 कामं जी आहेत ती प्रशासनाचा मुख्य गाभा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाची व्याप्ती तो स्पष्ट करू इच्छित होता. म्हणजे एका अर्थानं प्रशासन हे पोस्ट कॉर्पमध्ये सामावलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून आपण लोकप्रशासनाकडे बघितलं पाहिजे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही.